To be solved with them, or should he go? सर 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 मागे सर मागे म्हणजे मागे एकटा होके ना भाई चलो ना दादा थैंक यू प्लीज थोडस चालू मी बोलू यार थर्मोकोलऐवजी आपण कुठ्याचं मकर थोडे मागे मागे लहान मुलांना आवडेल प्लीज सर त्यामध्ये सर सर भैया बाजू सर 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 त्यामध्ये या ना सर नको जॅकी जॅकी दादा जॅकी दादा जॅकी दादा जॅकी दादा चल मागे कमानो जी कम सर यहां देख जास्त झाले त्यांनी उठा बाजू थँक्यू धन्यवाद. महाराष्ट्र दूरसंचार यंत्र मंडळ आणि पर्यावरण विभाग शासन यांच्या संयुक्त विद्यमान 92.7 बिग FM यांच्या बरोबर आपण आज एका आगळ्या वेगळ्या अशा या उपक्रमाचं उद्घाटन करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचं आता नुकतंच उद्घाटन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गेले 7 वर्ष या पद्धतीने पर्यावरणस्नेही गणेशोत्सव करता काम करत आहे. त्याचं हे पुढचं पाऊल आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं प्रथमतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आम्हाला आत्मविश्वास बसतो असं माननीय प्रवीण कोले पाटील साहेब यांचं देखील स्वागत माननीय अनबलत सरांनी करावं. राज्यमंत्री महोदय यांचं देखील स्वागत करतात. महाराष्ट्राचे आणि भारताचे गुरु जॅकी श्रॉफजी जे 2 मिनिटं सुद्धा एका ठिकाणी बसत नाही, सगळ्या लोकांमध्ये असतात, त्यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जातं. सुहाग सफर या माध्यमातून संपूर्ण भारतावर पसरलेले अनुभव कपूरजी यांचं देखील स्वागत अनबलत सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. तिकडून दादा यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री माननीय रामदासभाई कदम यांनी खास पुरस्कार सर आपल्यासाठी पाठवलाय आणि त्यांचे राज्यमंत्री महोदयांनी विनंती केली की हा चाफ्याचा हार ज्याचे पैसे त्यांनी दिलेले आहेत तो या ठिकाणी घालून त्यांचं जोरदार स्वागत करावं अशी विनंती करतो. म्हणजे औरंगाबादला निरोप यायला त्यांना आता मोकळा झालो. या ठिकाणी जय मेहताच्या माननीय अपर मुख्य सचिव पर्यावरण विभाग श्री मालिनी शंकर मॅम आणि तसंच श्री अनु कपूरजी आणि श्री जाकी सराफजी आणि कटियालजी सर्वांना मनपूर्वक स्वागत करतो. सर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग गेल्या 5 वर्षापासून सातत्याने हा इको फ्रेंडली गणपती आणि पर्यावरण स्नेही गणपती उत्सव कसा प्रकार आपण प्रयत्न करत आहेत. आपल्याला जर सांगायला आनंद होतोय 2010 मध्ये जेव्हा हा इको गणपती आयडल्स विकण्यासाठी त्याच्यामध्ये 2000 आयडल्स तरी परत घ्यावा लागला. आता सर मागील वर्ष आपण 1,25,000 आयडल्स आपल्याकडे फक्त अधिकृत विक्री गेले आणि सर किमान सार्वजनिक महामंडळ आहे आपला गणेशोत्सव मंडळ आहे त्याच्यामध्ये सर आपण 200 पर्यंत पोहोच करू शकतो. कदाचित अजून याच्या यावेळी सर आपण सर्व सर डिग्निटरीजना मी मनपूर्वक शुभेच्छा करतो आणि 5 तारीखला आपला गणेश चतुर्थीची सुरुवात होते. या निमित्ताने सर्व बांधवांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणतेही उपक्रम करायचे असेल तर ते चळवळीमध्ये करणं हे आमचं प्रथम कर्तव्य समजतो आणि म्हणून 10 वर्षापासून एक चळवळ उभी राहण्यासाठी आम्ही काम करतोय आणि त्याला सातत्याने आम्हाला अनबलकर सरांचं पाठबळ, राज्याचे पर्यावरण मंत्री माननीय रामदासभाई कदम, पर्यावरण राज्यमंत्री माननीय प्रवीण पोटे पाटील साहेब, पूर्वीच्या आमच्या असणाऱ्या मालिनी शंकर म्हणून पूर्वीच्या यासाठी आत्ताही ते जवळच्याच आहेत कारण त्या प्रभारी आहेत, त्यांचं योग बघा ते आज या ठिकाणी आहेत. कारण माननीय सतीश गवई सर
हे सुट्टीवर असल्यामुळे आज त्या प्रभारी आहेत सतेज गवई सरांचं देखील मला मोठं सहकार्य मिळतं. माननी शंकर मॅडमच्या माध्यमातून जेव्हा आमच्याबरोबर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो तेव्हा मोठी चळवळ उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्या सिंहाचा वाटाचं सिंहावलोकन करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज इथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व 92.7 बिग FM यांनी आयोजित केलेले बिग ग्रीन गणेशा जनजागृती उपक्रमाच्या निमित्ताने मंचावर बसलेले श्री म्हणजे सहकारी अधिकारी अनबळगन इतर मान्यवर आणि मित्रांनो, बुसकुटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे मी म्हणेन की हे श्री गणेशाचा बुलावा आहे, कारण मी प्रभारी असून देखील इको गणेशाच्या जनजागृती करण्याकरिता गणेशांनी आज मला इथे बोलावलेले आहे. एक काळ असं होतं की आपल्याला ते प्लास्टिक किंवा पेंटेड गणेशा पाहिजे तर शोधावा लागत असेल, परंतु काळ एवढं बदललेलं आहे की गेल्या आठवड्यात मी शोध करून ते बिना पेंटिंगचं बिना काही रंग न टाकलेले फक्त शाडूचं मातीचं सुद्धा या पर्यावरण फ्रेंडली गणेशा तयार करण्याकरिता खूप लोक पावलं उचललेले आहेत. आपण सोशल मीडियामध्ये पाहिलं तर असं एक गणेशा आहे की ते विसर्जन करता विसर्जन म्हणजे ते पाण्यामध्ये जाऊन ते समुद्रामध्ये जाऊन विसर्जन नाही करायचं. एक पाणी त्याच्यात टाकलं तर त्याच्यातून झाडं निर्माण होतं, त्याच्यामध्ये एक वीज टाकलेलं आहे, असं सुद्धा लोक करत आहेत विविध प्रकारचं. आणि एकाकडे आपण बघतो जलयुक्त शिवार या माननीय मुख्यमंत्र्यांनी ते शिबिर घेतलेले आहे, कॅम्पेन मोडवर घेतलेले आहे, ते खूप यशस्वी होऊन त्याच्यात पाण्याचा साठा निर्माण होत आहे. आणि दुसरीकडे त्याच पाण्याचा स्रोत निर्माण केलेले आहे, त्याच्या गुणवत्ता टीक ठेवण्यासाठी सुद्धा हे इको गणेशाच्या प्रत्येकाने मनापासून आणि प्रत्येकाने आपल्या वतीने एक 10 लोकांना याच्याकडे प्रवृत्ती करू शकतो म्हणून MPCB करत नाही, ते मनापासून आता करत आहेत. आणि प्रत्येकाने मनापासून निसर्गप्रेम, संस्कारमान आणि परंपरा आदर हे मनात ठेवून केले तर याच्या जे आपल्या अँसेस्टर्सनी जसा एक गणेश मूर्तीच्या पूजा केलेल्या आहे आणि निसर्गाच्या करतो. चळवळ उभी करत असताना शासनाने कायदे करून त्या माध्यमातून कुठलाही निर्णय केला जाणार नाही, कारण कायद्याच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यापेक्षा मनाच्या अंतःकरणामध्ये थेट विचार जर का आपण पोहोचवला तर तो विचार तुमच्यामध्ये परिवर्तनाची क्रांती करतो. आणि सर फडणवीस सर आणि पोटे पाटील सरांना सांगायला मला आनंद वाटेल की या ठिकाणी जॅकी दादा ही क्रांती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करू शकलं. आज ज्या 8 ते 10 वर्ष हे चित्र सगळं महाराष्ट्रामध्ये दिसतंय त्याकरता 8 वर्ष आम्ही मेहनत घेतली. त्यांच्याबरोबर आमच्यावर काम करणारे अनेक साथीदार आहेत, त्यांची ओळख करून देणार आहोत. पण पुढची पिढी घडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावण्याचं काम आपण केलं पाहिजे, कारण त्या पिढीला संस्कार. माननीय राज्यमंत्री महोदयांना विनंती, त्यांनी देखील पेपर डोनेट करावेत, त्यांना देखील विनंती. यापुढचे विद्यार्थी तर मी यापुढच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. माननीय जाकी दादाला विनंती, जाकी दादा तुम्ही हे पेपर डोनेट करा. यातनं ही मुलं सगळी मूर्ती घडवणार आहेत. अनुपम जी सुहाना सफर में ये ऐसा क्षण है जो आपको आनंद मिलेगा, आनंद भी देगा, तो ये सुहाना सफर और सुहाना बनाइए. पेपर डोनेट करके आपको विनंती करता हूं मैं. और यहाँ पे डॉक्टर पी अनबलगन और मालिनी शंकर मैडम को भी विनंती करता हूं कि आप भी पेपर डोनेट कीजिए. मालिनी शंकर मैडम को विनंती करता हूं आप डोनेट कर दीजिए, और उसके साथ में अनबलगन सर को विनंती करता हूं कि यहाँ पे आप पेपर डोनेट कर दीजिए. धन्यवाद. यानंतर इको बाप्पा नावाचा ॲप आम्ही सर तयार केला होता मागच्या वर्षी. या इको बाप्पा ॲपमध्ये काय काय आहे तर सगळं आहे. पर्यावरण श्री गणेश मूर्ती कशा तयार करा आभार व्यक्त करतो आणि स्वागतही करतो. प्रतीक जाधव आणि हंडे यांनी हा तयार केलेला ॲप आहे आणि हा ॲप वरून आपण आपली माहिती देखील इथे अपलोड करू शकता. सरांच्या चळवळीमध्ये जी मंडळी आमच्यावर काम करतात त्यांची ओळख करून देणं क्रमप्राप्त आहे, कारण ते केल्यानंतरच आपण चळवळ वृद्धिंगत करू शकतो. आमच्याबरोबर आहेत वीरमणी ज्या फडारी आहे. वीरमणी जी अमराठी असले तरी गडगाव राजच्या माध्यमातून गेले 5 वर्ष आमच्याबरोबर काम करतायत आणि मोठ्या प्रमाणात इको फ्रेंडली गणेश मूर्ती त्या ठिकाणी देण्याचं काम करतायत.
प्रमोद बेंद्रे आणि त्यांचे बंधू हे गणेश कला केंद्राच्या माध्यमातून रायगड, ठाणे, रत्नागिरी या झोपडपट्ट्यात काम करतायत. यावर्षी 40,000 पेक्षा जास्त मूर्ती या 2 वहिनी इको फ्रेंडली मूर्ती सगळीकडे उपलब्ध करून दिल्या. त्यात त्याचं मोठं योगदान आहे. आणि इको फ्रेंडली मूर्ती करता वर्षभर आमच्याबरोबर असतात. चैतन्य दागडे हा पुणे, नागपूर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक सगळ्या पट्ट्यात काम करतो. चैतन्य उभा राहा. चैतन्याने वेगळं पण गणेश कला केंद्राच्या माध्यमातून केलंय. पुण्यामध्ये आम्ही पर्यावरण श्री गणेश मूर्ती ही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भावामध्ये 2 वर्षापासून उपलब्ध करून देतोय. 25 स्टॉल पुण्यामध्ये आहेत आणि मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी आहे. 3.5 महिने आमचा ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही 1 रुपया खर्च न करता वर्कशॉप सुरू आहे. सावंतवाडीमध्ये घेतला आणि प्रभादेवीला घेतला. त्यानंतर आमच्या बरोबर आहेत नानासाहेब शेणकर जे इको फ्रेंडली मखर तयार करतात. 200 टन थर्माकोल विकणारे नानासाहेब शेणकर फक्त पर्यावरण श्री मखर बनवतात. एवढी मोठी क्रांती त्यांनी यामध्ये केली आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं भाग. आम्ही सगळे काम करताना राष्ट्रीयत्व आणि भारतत्व भावनेतून करतो. कारण ज्या भगतसिंग राजगुरूंनी आपलं आयुष्य पणाला लावलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपलं आयुष्य कारागृहात घालवलं, त्यांची संपूर्ण असणारी पिढी पुढच्या 2 पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. किमान आपण आज संध्याकाळी गेल्यानंतर आपल्या घरी बायकांपोरांसोबत तरी जातो. एवढ्या आनंदाचे क्षण असताना आपण देशासाठी काम करणं आवश्यक आहे. आपलं प्रत्येक काम हे देशासाठी आणि भारतासाठी असलं पाहिजे आणि तेच आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. अशा भावनेतून आम्ही ज्या स्पर्धा घ्यायला सुरुवात केली, सुरुवातीला सर 200 माणसं होती. आयुष्यात 5-8 वर्षामध्ये आलेले नैराश्याचे क्षण आज यशाचे गमक आहेत. अशा कार्यक्रमात दिसतं. कारण आज 17 ते 20 हजार लोक अशा स्पर्धांमधून वर्तमानपत्रातून त्या ठिकाणी भाग घेत आहेत आणि मोठी चळवळ महाराष्ट्रात उभी राहते. त्याचा साक्षात्कार म्हणून दत्तात्रय कोतूर नावाचा जो कलावंत आहे, दत्तात्रय कोतूर, हा दत्तात्रय कोतूर आहे. यांनी काय केलंय त्याची फुल फक्त 30 सेकंदाची बघा काय झालं. Ganesh Festival. It's one of the most celebrated festivals in India. A time when millions of people bring home beautiful idols of Lord Ganesha in every size possible. And as a part of the festivities, these idols get immersed in water bodies after 10 days. But there was a problem. Not only were these idols made with hazardous, non-degradable materials, it was also polluting rivers and lakes beyond imagination. In a time where drinkable water is getting more and more scarce, it's inhuman to contaminate whatever little we are left with. This had to stop. So, we came up with a simple yet powerful idea. The masses instantly. Sri Ganesha became a huge hit on the social media as common people lauded it. News channels covered it. गणेशोत्सवात गणेश मूर्तीच्या विसर्जनातूनच झाड लावता आलं तर अगदीच हटके. असाच एक आगळा-वेगळा ट्री गणेश. Newspapers spoke about it. Popular blogs celebrated it. And celebrities TreeGanesha.com 93.5 voluntarily campaigned for it across media. Imagine the possibilities. If people all over India used tree Ganeshas year after year, it would not only help preserve our water reserves, it would also help plant millions of trees that could bring us more rainfall and more water for our future. Make Ganesha a tree. Live the future carefree. नॅशनली इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये एका ठिकाणी फिल्म पाठवली आणि दत्तात्रय गोटूर सर सांगायला आनंद वाटतोय. दत्तात्रय गोटूर एका ऍडव्हर्टाइज एजन्सीमध्ये काम करत होता. सर दत्तात्रय गोटूर एका ऍडव्हर्टाइज एजन्सीमध्ये काम करत होता. ही चळवळ समृद्ध करण्यासाठी अशा तरुणांची गरज आहे जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला दाखवलं. त्यांनी जे आपल्याला सांगितलं ते ध्येय उराशी बाळगलं तर आपण देश नाही संपूर्ण विश्व बदलू शकतो. एवढी ताकद आपल्या मराठी माणसांमध्ये आहे आणि ते घेऊन आम्ही काम करतोय. म्हणून ज्या केलं तर आपण इथे आहात, तुम्ही इथे यासाठी आहात. म्हणून भिडूजी प्लीज कम अँड प्लीज डिलिव्हर युअर गुड थॉट्स विथ युअर फेमस वर्ड भिडू. प्रणाम सबको. चीफ मिनिस्टर साहब फडणवीस जी, कदम साहब, बाकी के स्टेज पर उपस्थित सभी बड़ों को मेरा बहुत बहुत प्रणाम मालिक जी, और आप लोगों को भी. बड़ू मानता हूँ, कहाँ गया वो? हाँ वाह वाह, सुपर काम किया, बहुत सुपर काम किया. मेरे को बोलना, मेरे जैसे गधे को बोलने का मतलब नहीं बनता है, मगर मैं ये फॉलो कर रहा हूँ 19 साल से. मेरे घर में पापा आता है और मैं उनको अपने उर्ली के अंदर ही
विसर्जन करता हूँ मेरे घर में। मैं लड़का, इधर ये एरिया का लड़का हूँ, मैं था, अभी मैं आदमी हूँ, मैं 3 बत्ती का हूँ और मैंने अपने चौपाटी को हर गणपति बप्पा के बाद में वाट लगते देखा है। बहुत बुरी बात है, बोलना सबको समझना चाहिए, ये चीज़ प्रोपेगेट नहीं करना चाहिए, अपना दिल साफ होना चाहिए। इंसान सुबह नहा के निकलता है, अपने आप को साफ रखता है, उसी तरह से अपने को अपना वातावरण को साफ रखना चाहिए। इसमें कोई अभ्यास नहीं है, इसमें समझ का बात है, कॉमन सेन्स है, आणि कॉमन सेन्स नाही तर काय नाही, संपला विषय। तुम्हाला हर रोज इतना बोलना पड़ता है सबको आके, मिनिस्टर से, चीफ मिनिस्टर साहब बोल रहे, इन्वायरमेंट मिनिस्टर साहब बोल रहे, ये रेडियो वाले बोल रहे, हम लोग बोल रहे। अगर खुद के दिमाग में क्या अक्कल नहीं है क्या? बोलना पड़ता है क्या? स्वच्छ भारत समझ लो ना, अपना घर के सामने साफ रखो, ऑटोमेटिकली पूरा हिंदुस्तान साफ। क्या वाट लगा रहे बैठे बैठे सब लोग? और आपलं नाही, हम लोग आधा खबर में आहे, आम्ही इकडे आहे आता, आम्ही झालं आमचं वय झालं, पण मुलं आहेत आमचा, मेरा टाइगर बाबा का बच्चा, उसका बच्चा, उन लोग का सोचो यार, अपना खुद का सोचो, सेल्फिश रीजन से सोचो कि आपके घर में भी आपका बच्चा है, उसका बच्चा होगा, उन लोगों को क्या पानी छोड़ के जा रहे हैं आप लोग? भक्ति करो बॉस, पर भक्ती का मतलब ये नहीं कि वाट लगाओ, आहे की नाही? तुम्ही जास्त काय बोलणार नाही, मला येत नाही बोलायला, पण तुम्हाला माहिती आहे मी काय बोललो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि मला बोलवलं, इतका आधार दिला, काय काम असेल तर मला सांगा, माझा थोबडा मी बोलू नाही शकतो, मी इम्प्लिमेंट करू शकते आणि मी इम्प्लिमेंट करतो, मी घरीच, माझं विसर्जन माझं घरीच असतं। थँक्यू, बहुत अच्छा, बहुत अच्छा, मानते थे, नंबर देना। जॅकी श्रॉफजी आणि अनु कपूरजी या ठिकाणी आले, ते कोणतंही मानधन न घेता चळवळीला समृद्ध करण्यासाठी आलेत, म्हणून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत। तर मानधन घेऊन येणारे विचार देऊ शकत नाहीत, त्या ठिकाणी फक्त संदेश देऊ शकतात, हे विचार देतात। म्हणून अनु कपूर जी, आपने जो सुहाना सफर से पूरे भारतवर्ष में जो सुहानी बातें हर दिन आप 10 से 12 बजे तक करते हैं, दैट विल द ग्रेट मोमेंट फॉर एवरीबडी अस। सो जस्ट आई वुड लाइक टू रिक्वेस्ट अनु कपूर जी, द ग्रेट अंताक्षरी फाउंडर ऑफ इंडिया across the world, please come with your golden hat and please tell the Suhana Safar few moments about the eco-friendly idol. माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र सरकार, माननीय पर्यटन मंत्री महोदय, मंच पर आसीन 92.7 बिग एफएम के सीईओ, मेरे साथी सुंदर से श्री जैकी श्रॉफ, आदरणीय मैडम, उपस्थित महानुभावों, देवी और सज्जनों, 92.7 बिग एफएम और महाराष्ट्र सरकार का ये प्रयास पर्यावरण की दिशा में, शुद्धिकरण की दिशा में ये उठाया गया कदम न सिर्फ प्रशंसनीय है बल्कि बहुत आवश्यक है। हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, पंडित भरत व्यास की ये लाइनें, हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन कि जिसके बादलों की पालकी उड़ा रहा पवन, हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन की जिसके बादलों की पालकी उड़ा रहा पवन, दिशाएं देखो रंग भरी चमक रही उमंग भरी, ये किसने फूल फूल पे किया सिगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है? चित्रकार ने ये ग्रह, ये प्लेनेट पृथ्वी हमें दी है, इसको सजा के संवार के रखना हमारा कर्तव्य है। मैं अभी कहीं आर्टिकल पढ़ रहा था फडणवीस साहब के, 1947 से पहले भारत की कल्पना कहीं नहीं थी। हम सब ने माना कि दुष्यंत और शकुंतला के पुत्र के नाम पर ही हमारे देश का नाम भारत रखा गया है। खंड खंड में विभाजित होता रहा, कोई हिंदुस्तान कहता है, कोई इंडिया कहता है, लेकिन भारत पारंपरिक रूप से इस देश का नाम था भारत, और ये भारत की परिकल्पना अंग्रेज दे के गए हैं। उससे पहले तो छोटे छोटे राज्य थे, सब अपने अपने राज्य के लिए लड़ रहे थे, लेकिन
1947 के बाद जो पॉलिटिकल फ्रीडम हमें मिली है, पॉलिटिकल फ्रीडम बोलूंगा, अभी भी आध्यात्मिक और मानसिक स्वतंत्रता हिंदुस्तानियों को मिली नहीं है अभी भी। क्वीन एलिजाबेथ II की पर्सनल डायरी में आप अंग्रेजी का शब्द अगर समझे देव फडणवीस साहब, तो उसमें सब्जेक्ट मतलब प्रजा होती है, म्हणजे राजा आणि प्रजा। तो क्वीन एलिजाबेथ II की डायरी में शी स्टिल कंसिडर्स अस एज हर सब्जेक्ट्स। इसीलिए कॉमनवेल्थ की जो मशाल है वो भारत के राष्ट्रपति के कर कमलों से जलाई नहीं जाती है, वो क्वीन एलिजाबेथ के कर कमलों से जलाई जाती है, ये ध्यान रखें। तो ये जो गणराज्य हमें मिला, हमें एक देश मिला है। हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। दे पॉलिटिकली तो बर्बाद कर ही दिया है, कम से कम एनवायरनमेंट बचा लीजिए। आगे आने वाली नस्लें अंधायुग के लायक धरा बंजर हो जाएगी। आगे आने वाली नस्लों के ऊपर जो प्रभाव पड़ेगा, आज आपके प्रधानमंत्री जाते हैं पेरिस में सबमिट करते हैं, आपको मालूम है क्यों कर रहे हैं? क्योंकि दुनिया का हर देश ये सोचने लगा है कि कहां तक। आपको मालूम है डायबिटीज की कितने रोगी हैं इस मुंबई नगरी के अंदर, महाराष्ट्र में और देश में, आपको पता है अस्थमा के कितने रोगी हैं। तो ये प्रयास, इस प्रयास को जुनून के साथ जब तक आप नहीं करेंगे, अगर सिर्फ पब्लिक फंक्शंस तक है, राजनीतिक चेतना जगाने के लिए है, सामाजिक चेतना जगाने के लिए, जब तक इसके अंदर पैशन नहीं आएगा, पर्सनल पैशन नहीं आएगा, तब तक ये मंजिल अधूरी रहेगी। अप्रैल के अंदर 92.7 का जो प्रोग्राम जिसके तहत आप मुझे थोड़ा प्यार देते हैं, उसमें एक फैबगा की स्थापना की गई। फैबगा म्हणजे फ्रेश एयर टू ब्रीथ गार्डन एसोसिएशन। ये मुंबई नगरी के कुछ गार्डन्स को संभालने के लिए, निरीक्षण करने के लिए, संयोजन करने के लिए, संरक्षण के लिए एक संस्था हमने बनाई। और उस संस्था का उद्देश्य था कि जो गार्डन्स हैं वो रहें। बीएमसी ने लिए हैं, लेकिन हम उनको देखें तो सिटीजन्स का फोरम बना, उस सिटीजन का फोरम बना, और हमने 92.7 के हमारे कार्यक्रम में वो फाबगा के सदस्यों को अप्रैल में बुलाया था, आप आइए और बताइए पर्यावरण हमारे लिए कितना जरूरी है। और हमने ये भी निष्कर्ष निकाला, साइंटिफिक सर्वे किया कि जहां जहां ऐसे गार्डन है मुंबई, वहां पे कार्बन डाइऑक्साइड का लेवल 14.89% कम है दूसरी जगहों की तुलना के अंदर। तो पर्यावरण को बचाने के लिए, स्वास्थ्य के लिए हर दृष्टि से पैशनेटली आपको ये मुहिम करनी पड़ेगी। हाँ, अगर वो कैजुअल है तो बिल्कुल अलग बात है, परंतु सीरियसली किसी ने सोचा, कॉर्पोरेट की अपनी जिम्मेदारी है, सरकार की अपनी नियति है, लेकिन सिटीजन्स जो हैं, अब आपकी जिम्मेदारी। हम सब 15 अगस्त और 26 जनवरी को बहुत जाग जाते हैं, हिंदुस्तानियों की एक वो है कि बहुत जाग जाते हैं, बहुत अच्छी बात है 15 अगस्त 26 जनवरी को देशभक्ति की भावना का प्रदर्शन करना, परंतु देश प्रेम या देशभक्ति की जो पुण्य भावना है वो असल में कोई परफ्यूम नहीं है जिसे आप किसी फंक्शन में जाने के लिए या पार्टी में या विवाह पे जाने के लिए अपने कपड़े पे छिड़क लेते हैं। देश प्रेम, समाज के प्रति आसक्ति, समाज के प्रति जिम्मेदारी, अपना नैतिक कर्तव्य मातृभूमि के प्रति, वो तो एक चिरंतर 24 घंटे बहती हुई आपके शरीर में रक्त की धारा है, वो बहनी चाहिए 24/7, जिसे आप अंग्रेजी वाले बोलते हो 24/7। और अगर देश के प्रति ये विचार, ये धारा, जिम्मेदारी का एहसास, कर्तव्य के प्रति बोध और जागरूकता अगर किसी के अंदर नहीं बहती है, तो उसका एक ही निष्कर्ष निकलता है कि आपके देश में तो खून है, परंतु आपके खून में देश नहीं है। आपके देश में खून है, आपके खून में देश नहीं है। आपके जिस दिन खून में देश हो जाएगा तो छोटी सी बात है, ये तो छोटी सी बात है। शैलेंद्र जी की एक लाइन याद आ रही है, मुझे बड़ी अच्छी लगती है, तू जिंदा है तो जिंदगी की जीत पे यकीन कर। तू जिंदा है तो जिंदगी की जीत पे यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर। ये स्वर्ग और नरक का जो कॉन्सेप्ट है ना, ये पुराने स्क्रिप्चर्स है, अभी वो सब गया। विज्ञान प्रगति कर रहा है, उन कौमों ने प्रगति की है जिन्होंने वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ अपने समाज के निर्णय किए। हम 2500 साल से पीछे हैं। हम अभी जापान ने क्या क्या बना लिया है, अमेरिका कहां पहुंच गया, अभी हम इसी डिस्कस कर रहे हैं। हांडी जो है, दही हांडी 20 फुट पे लटकेगी कि 30 फुट पे लटकेगी।
वैज्ञानिक चित्त कौन जाएंगे। आज आपके मंत्री महोदय से मैं यही विचार विमर्श कर रहा था, वैज्ञानिक चित्त जगाइए। इस देश का जो वैज्ञानिक चित्त था, वराहमिहिर थे, आर्यभट्ट थे, रामानुज थे, शंकर थे, चार्वाक थे, सुश्रुता थे, उनको हमने पनपने नहीं दिया। अब आप लोग आए हैं, मेरा विनम्र निवेदन है कि बच्चों के अंदर अब वैज्ञानिक चित्त को जगाइए। हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। तो तू जिंदा है, तू जिंदगी की जीत पे यकीन कर। अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, सुबह और शाम के रंगे हुए गगन को चूम कर। तू सुन जमीन गा रही है कब से झूम झूम कर, सुबह और शाम के रंगे हुए गगन को चूम कर। तू सुन जमीन गा रही है कब से झूम झूम कर। तू आ मेरा सिंगार कर, तू आ मुझे हसीन कर। अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर, इस स्वर्ग को उतारना आपके हाथ में। यू आर रिस्पॉन्सिबल फॉर योर कंट्री। कैनेडी ने कहा था, डोंट आस्क मी व्हाट कंट्री हैज डन फॉर यू, यू हैव टू बी आंसरेबल टू योर कंट्री। तो ये प्रयास 92.7 बिग एफएम का और महाराष्ट्र सरकार का बहुत प्रशंसनीय। आप इस कार्यक्रम में, इस प्रयास में न सिर्फ सफल हो, सुफल हो। सर ये सुफलता केवल दुनिया की एक प्रार्थना में मिलती है। देखिए मेरा संबंध ना बीजेपी से ना कांग्रेस पार्टी से है। प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के बात गाता हूं। भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं। वंदे मातरम, सुजलाम सुफलाम। आज तक दुनिया की कोई ऐसी प्रार्थना नहीं है, हर प्रार्थना में सफल होने की बात की गई है। सफल मतलब एक पेड़ जिसके ऊपर फल आ गए, वो सफल है। दाऊद इब्राहिम भी सफल है। लेकिन एक ही प्रार्थना है, वंदे मातरम सुजलाम सुफलाम, मेरे उत्तम कर्मों का फल मातृभूमि मुझे देना। ये कमाल की चेतना है। इस चेतना के साथ ही आप अपने प्रयास में सफल हो, यही प्रार्थना बड़े शांति और प्रेम के साथ सुना। मेरे प्रणाम स्वीकार करें। जय हिंद, वंदे मातरम। अनु कपूर जी, आपने जो बोला भाई, जुनून लेके हम 8 साल से काम कर रहे हैं। जो बच्चे हमारे साथ जुड़ रहे हैं ना, उनके साथ 5 साल मैंने बोला था कि आगे चलकर कुछ मूवमेंट बनना चाहिए। ये मूवमेंट बन रही है और उसके आप एक साथी हो, मुझे बहुत बड़ी खुशी हो रही है। यानंतर मी विनंती करतो, ज्या शालेय विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती बनवले ते आम्ही आपल्याला प्रदान करणार आहोत। गणेश कला केंद्राच्या वतीने प्रमोद बेंद्रे आणि चैतन्य त्याकडे त्यांच्या सहकार्यातनं हे आम्ही होतोय आणि ते आम्ही या मान्यवरांना प्रदान करणार। माननीय प्रवीण पोटे पाटील साहेब, त्यांना तो प्रदान करावा अशी विनंती करतो। प्रवीण पोटे पाटील साहेबांना विनंती। त्यानंतर माननीय जॅकेशरावजी भिडू, त्यांना गणपती प्रदान करावा अशी विनंती करतो, जे आमच्याबरोबर या चळवळीमध्ये आहेत आणि पुढेही राहणार आहेत। तो संस्कार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। अनु कपूरजी यांना देखील हा श्री गणेश प्रदान करावा अशी विनंती करतो। आणि माननीय मालिनी शंकर मॅडम यांना देखील श्री गणेश प्रदान करावा अशी विनंती करतो। यानंतर डॉक्टर पी अनबलगंज यांच्या सहकार्यामुळे हा सगळा आम्ही कार्यक्रम करतो। आपल्यालाही प्रदान करावा अशी विनंती करतो। तरुण कटियालजी, जे बिग एंटरटेनमेंटचे नॅशनल हेड आहेत, जे आज या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत, त्यांना देखील प्रदान करावं अशी मी विनंती करतो। आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव आपण या कालच्या कार्यक्रमात जरी टीव्हीवर आपण भांडलो असलो तरी आज आमच्या बरोबर आहात, या प्लीज। कालचा रोल माझा वेगळा होता, तरी त्यांना देखील ही मूर्ती प्रदान करावी अशी विनंती करतो। नरई दहिबावकर सरांना त्यांना विनंती की त्यांना देखील ही मूर्ती प्रदान करावी, जे आमच्यावर सातत्याने या चळवळीमध्ये असतात। यानंतर माननीय राज्यमंत्री महोदय प्रवीण पोटे पाटील सर, जे माणसं मनाने प्रेम करत असतात ते आपल्या सातत्याने बरोबर सावलीसारखे असतात। माननीय रामदासबाईंची सावली देखील आमच्यावर मोठी आहे, पण आज एका वेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी ते आहेत। मी प्रवीण पोटे पाटील सरांना विनंती करतो, ज्यांनी 2 दिवस काढून आज या कार्यक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांना विनंती की या चळवळीमध्ये आपला देणारा आत्मविश्वास आमच्यासाठी मोठा आहे, म्हणून आपण या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब, आज जे रामदासबाई पर्यावरण 7 चे CEO मुलान साहेब, अनु कपूर साहेब, जॉकीबाई होतोय। आमच्या खारीचा वाटा महत्त्वाचा आहे, कारण आम्ही हेच मानतो खारीचा वाटा आमचा आहे। त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो।
आजच्या या महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग आणि 92.7 बिग FM प्रदूषण 92.7 बिग FMचे तरुण कटियालजी या संपूर्ण गणेशोत्सवात आम्हाला सातत्याने साथ देणारे ॲडव्होकेट देवगावकरजी, या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि या उपक्रमात सामील असलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की ज्या प्रकारे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हा बिग ग्रीन गणेशाचा उपक्रम 92.7 FM सोबत गेले अनेक वर्ष चालवला आहे आणि त्या माध्यमातून त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स हा समाजातनं देखील मिळतोय. खरं म्हणजे आम्ही जर आमची परंपरा, आमची संस्कृती बघितली तर आमच्या संस्कृतीमध्ये सर्वात जास्त महत्त्व हे पर्यावरणाला दिलं आहे आणि आमचा कुठलाही उत्सव हा पर्यावरणाच्या विरोधातला उत्सव हा कधीच आमच्या संस्कृतीत आम्हाला पाहायला मिळत नाही. आम्ही ज्यावेळेस त्याचं स्वरूप बदलवतो त्यावेळी तो पर्यावरणाचा ऱ्हास करणारा व्हायला लागतो आणि म्हणून ज्याचा उल्लेख मगाशी मालिनी शंकर यांनी केला की पंचमहाभूतांवर आधारित जे आमचं तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये उत्सव साजरा करत असताना पंचमहाभूतांना कुठल्याही परिस्थितीमध्ये धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आज जी जागृती वाढते, खरं म्हणजे जगासमोरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न जर काही असतील तर ते पर्यावरणाचे आहेत. आम्ही जगलो तर आम्ही उत्सव साजरे करू आणि आम्ही जगलोच नाही तर उत्सव कसे साजरे करू. आता अन्नू कपूरजींनी खूप चांगल्या शब्दामध्ये आपल्याला या ठिकाणी अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं वक्तव्य दिलं आणि गोष्ट खरी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रोगराईंनी ग्रसित असा समाज आज तयार होतो याचं कारण प्रदूषण आहे. आणि म्हणून आमच्या समोर, जगाच्या समोर, देशाच्या समोर तयार झालेल्या या वेगवेगळ्या ज्या आव्हानं आहेत, ज्या अडचणी आहेत, या काही निसर्गाने निर्मित केलेल्या नाहीत, त्या मानवाने निर्मित केलेल्या आहेत. आम्ही निसर्गाचं शोषण केलं आणि त्या शोषणातनं निसर्ग आज आम्हाला ज्या प्रकारे अभिशाप देतोय तो आम्हाला सगळ्यांना भोगावा लागतोय. आणि म्हणून मी त्यांचे आभार मानेन की त्यांनी या कार्यक्रमाकरता आपला हा समाजामध्ये पोचावा असा प्रयत्न केला. श्री अन्नू कपूरजी यांचे मी आभार मानेन. खरं म्हणजे त्यांचं जे काही या ठिकाणी त्यांनी जो संवाद साधला, जे काही भाषण केलं ते अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं होतं. ते ऐकत राहावं अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना वाटत होतं. आणि मला असं वाटतं की हीच खरी स्ट्रेंथ आहे की ज्यावेळेस माणूस मनातनं बोलतो त्यावेळेस त्याचे जे उद्गार निघतात. आपल्या ऋणात राहण्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये खरीच त्यामध्ये जी मजा आहे ती कशामध्ये नाही, कारण आपल्या ऋणात राहिल्यानंतरच आम्हाला सातत्यानं जाणीव राहील. म्हणून आपलं ऋण तशाच पद्धतीने व्यक्त करत असताना 92.7 बिग FMचं निरंजननी पण बरीच मेहनत या कार्यक्रमासाठी घेतली. शिवल देसाई यांनी घेतली, RJ दिलीप आहेत ते आहेत, जय मेहता स्टेशन डिरेक्टर ते आहेत आणि त्यांचे चीफ तरुण कटियालजी यांनी देखील खूप मेहनत घेतली. सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणातच राहून भविष्यात सातत्याने भेटत राहू, नवीन विचार देत राहू असं सांगून श्रेय भोजनाचा नक्कीच आस्वाद घ्या. उत्तम जेवण आम्ही ठेवलेलं आहे.